समाज सेवा करायला लागते ज्ञान पॉवर. हॅलो, समाज सेवा करायला लागते ज्ञान पॉवर. आणि ज्ञान पॉवरच्या पाठीमागे असावी लागते निष्ठा. निष्ठा निष्ठी नाही, फक्त निष्ठा. एकदा का आपल्या मस्तकात ज्ञान पॉवर असली की ज्ञान पॉवरच्या जोरावर धावत येते मॅन पॉवर आणि मनी पॉवर. लहान लेकरांना थोडस शांत बसवा. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं वय होतं सरपंच फक्त आणि फक्त 17 वर्ष. किती वय वर्ष? 17. पण कामगिरी अक्षय खतरा. वा, आत्ताच पुणे ना, पुणे राजांच्या काळात त्या गावाचं नाव होतं पुनवडी. आणि या पुनवडी गावाच्या पलीकडे एक गाव होतं, ज्या गावाचं नाव होतं रांझा. आणि या रांझा गावामध्ये एक व्यक्ती होता, ज्या व्यक्तीचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर, कंसात पाटील. पाटील पाटील ही त्याला दिलेली काय होती? पदवी होती. जुन्या काळातल्या पदव्या आता पाटील, देशमुख, कुलकर्णी हे वतन असायच्या, ह्या पदव्या असायच्या. आत्ताच्या जशा आहेत सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे काय आहेत आत्ताच्या पदव्यात. तशा राजांच्या काळातली पाटील ही काय होती? पदवी होती. आणि या बाबाजीरावाला ही पदवी दिली होती विजापूरच्या आदिलशहाना. दिसायला असा दिपाड होता. तुमच्या गावात कोणी आहे का? मला बघू द्या. कोणाला? तुम्हालाच घेतो जरा उसनं. हा, नाही म्हणजे तुमच्यासारखी दाढी, तुमच्यासारखी बॉडी आणि आमच्यासारखी दाढी. हा, आणि मिशी तर अशी होती बाबाजीरावला जसं 2 बाजूनी 2 तलवारी लटकावल्या का काय. लिंबाच्या झाडाचं लिंबू तोडावून बाबाजीरावानं मिशीवर टाकावा. हात सोडला तरी लिंबू पडत नव्हतं बाळासाहेब महाराज. लिंबू आता आपल्या मिशीवर टिपका सुद्धा पाण्याचा थांबत नाही. कारण महाराज आम्हाला मिशीच नाही. आम्ही मिशीच काढून टाकली. काय मिशी काढणाऱ्याला वज झालं. तुम्हाला मिशीचा कटाळा आला असला तर फॉर्म भरून माझ्याकडे द्या, मी देवाकडे नेतो. देव आपल्याकडची मिशी यांच्याकडे ट्रान्सफर करील. मग हे सुद्धा रिबाबात मिशीला पीळ मारत तुम्हाला आवाज देतील. तुम्हाला सांगितलं ना घरातले सगळे भांडे वगैरे घासून काढायचे म्हणून. आणि त्या पट्टीची चड्डी कोण बदलणार आहे? तुमचा पप्पा का? मिशीचा अपमान करायचा म्हणल्यावर आता काय अवघड आहे. सरपंच कोल्हापुरी पायतान घालायचा तो बाबाजीराव पायात कोल्हापुरी पायतान. रस्त्यानं चालायला जरी लागला ना, रस्त्यानं चालायला जरी लागला ना तरी सुद्धा नुसता पायतानाचा आवाज यायचा महाराज. ते काय चुटूक फुटूक वाजायला ते काय शेलार महाराज होता काय? महाराज हा बाबाजीराव स्वतःच्या बांधावर एकदा येडा करायला गेला. वाऱ्याची झुळूक यायची, कणसावर आदळायची आणि कणसाचा आवाज यायचा खळखळ खळखळ खळखळ. बाबाजीराव मिशीला पीळ मारायचा. काय म्हणता पीक लागडलंय. वा, हा म्हणता पीक मात्र 100 कनिसचा 100 पोत चांगलं निघणार आपल्याला. एकटाच बोलायचा. बांधावर अजून 2 पावलं पुढे चालत गेला. शेजारच्या बांधावर एक 17-18 वर्षाची तरुण मुलगी दिसली. बापाकडे आली होती. नवरा तिचा गेला होता. कपाळाचं कुंकू गेलं होतं. आपल्या बापाकडे आली होती. इळ्यानं गवत बांधावर बापाच्या कापत होती. तिचा सख्खा भाऊ पण होता, त्याचं नाव होतं गणूजी. शेजारच्या बांधावर लिंबाचं झाड होतं. लिंबाच्या झाडाखाली लेकरू खेळत होतं आणि बहीण आपली बांधावर गवत कापत होती. हा बाबाजीराव पलीकडच्या बांधावून चालला. या बाबाजीरावनं त्या मुलीला पाहिलं. याची नजर तिच्यावर पडली. विचारचक्र बदललं. हा हरामखोर धावत नाही, दबक्या पावलानं तिच्या पाठीमागे गेला. पाठीमागं ओळून पाण्याचा क्षण आणि त्या माऊलीनं पाठीमागं ओळून पाण्याचा क्षण आणि बाबाजीरावानं धरण्याचा आणि पदर वाढण्याचा क्षण एकाच. धरला पदर आणि बाबाजीरावनं वाढला पदर. त्या माऊलीनं पाठीमागं वळून पाहिलं. समोर पाहत होता आपल्या गावातला बाबाजीराव. माऊलीनं पाठीमागं वळून पाहिल्याबरोबर माऊलीच्या देहाचा थरकाप उठला. अरे भिजलेल्या पाखरासारखा देह कापू लागला आणि दयावया करून आपल्या त्या बाबाजीरावला बोलू लागली. बाबाजीराव, अहो नका ना थट्टा करू, सोडा ना माझा पदर.
येडी झाली काय? हा? काय समजते काय स्वतःला? वय का पदर कुठं सोडाया धरलाय वय? अहो अहो मी तुमच्या लेकीच्या वयाची हो, तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचे. बापाचा नाता लावायचा नाही, बापाचा नाता लावायचा नाही. का काय भावाने तुला कळत नाही वय ग? अगं गावातली गाई आणि गावातली बाई दोघींनी आमची सेवा करणं हे कर्तव्यच आहे. पाटील अहो तुम्ही गावचे मुखिया हो. अहो आमच्यासारखे लेखी भाळीची आबरूची रक्षा करणारे तुम्ही, पण तुम्ही जर असं वागायला लागलात. आपल्या ताईपाशी आलेला बाबाजीराव पाहिला 11 वर्षाच्या गणूजी धावत धावत आला. बाबाजीरावनं 5 बोटं एकत्र केली आणि गणूजीच्या थोबाडात मारली. गणूजी खाली कोसळला, कारण होठ फुटला होता, त्याच्या तोंडातून रक्त बाहेर निघत होतं, कारण दात पडला होता. जागेवर गणूजी बेशुद्ध पडला आणि भर दिवसा डवळ्या या हरामखोर बाबाजीरावानं त्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकला. जातीचा हा ब्राह्मण, याला गावची पाटीलकी मिळाली. आडनाव याचं गुजर, वय वर्ष 45 आणि 17-18 वर्षाच्या मुलीच्या पदरावर या हरामखोरानं हात टाकलाय. डवलात मिशेला पीळ मारत बाबाजीराव माघारी निघून गेला. भिजलेल्या पाखरासारखा देह थरथर कापत होता त्या माऊलीचा. पांडुरंगाची आठवण आली तिला नवनाथ महाराज. पांडुरंगाची, विठ्ठला ए पांडुरंगा, अरे द्रौपदीने आवाज दिला तर धावत आलास रे. कुठे गुंतला कुठे गुंतला अरे द्रौपदीने आवाज दिला तर धावत आलास रे. माझ्या वक्ताला कुठं गेला? अरे का माझा भाऊ म्हणून पाठी राखा आला नाही का? ए काळ्या, तुझं तर संतांनी लय वर्णन केलं र, लय वर्णन केलं संतानं. म्हणे इटोबाचे राज्य अम्मा नित्य दिवाळी. कसला नित्य दिवाळी आलं र? कसलं नित्य दिवाळी? आई तुळजापूरच्या जगदंबे, आई निदान तू तरी तुझ्या लेकीचा पदर वाचण्यासाठी यायचास ना. माऊली धावत धावत गेली. बापाच्या रानात बांधाच्या काठावर विहीर होती, विहिरीच्या काठावर गेली. माऊलीनं विहिरीत उडी टाकायची. तोच 11 वर्षाचा गणूजी जागा झाला. विचाराचं मस्तकातलं विचारचक्र थया थया नाचू लागलं. आपली ताई विहिरीच्या काठावर पाहिली. एक आर्त किंकाळी आपल्या ताईकडे पाहिली आणि वारली. त्या गणूजीनं आपल्या ताईला बोलतो, गणूजी नाही ताई नाही, ताई तो विहिरीत उडी टाकायची नाही. ताई तुला माझी शपथ आहे, ताई विहिरीमध्ये उडी टाकली तर नाही ताई नाही. ताई तो विहिरीमध्ये उडी टाकली तर ताई माझ्या हातामध्ये रक्षाबंधनाला राखी कोण बांधील ग? ताई तुला राखीची शपथ आहे ताई नाही. गणूजी आपल्या बहिणीपर्यंत विहिरीपर्यंत येईपर्यंत त्या माऊलीला दम निघाला नाही. त्या माऊलीला कधीच आपला देह घेतला आणि विहिरीमध्ये झोकून दिला होता. धाड. विहिरीच्या काठावर 11-12 वर्षाचं पोरग गेलं आणि बुडत असलेल्या आपल्या ताईकडे पाहून बोलू लागलं, वा वा ताई वा. लय नाव बाळवलं तो, लय नाव बाळवलं. ताई मी सांगत होतं येरीत उडी टाकू नका म्हणून. ताई पाठी राखा बंधू म्हणून मी पण तुझी रक्षा करू शकलो नाही. ताई मला जगण्याचा बी हक्क उरला नाही. ताई मी बी आलो. लेकरू विहिरीत उडी टाकण्यासाठी 2 पावलं पुढं झालं. मस्तकातला एक विचार बदलला. लेकरू अर्धा पाऊल मागं आलं आणि बुडत असलेल्या ताईला बोलू लागलं, ताई क्षमा. ताई ताई मला पवायला बी येत नाही ग.
मी तुला वाचू बी शकत नाही, पण ताई या वक्तान मी तुला शब्द देतो. ताई तू गेलीस, पण आज तू एकटी बहीण नाही. या गावात आणि या राज्यात या देशात माझ्या लाखो हजारो बहिणी. ताई ज्या हराम खोरानं तुझ्या पदरावर हात टाकला नाही, तुझ्या देहाकडे पाय उचलला ना ताई, त्याचा मुळापासून हात आणि पाय उपटून फेकून दिल्याशिवाय मी देखील आत्महत्या करणार नाही. गुरुजी धावत धावत आला, गावागावात गेला. अरे वाऱ्यासारखी बातमी पसरली, सगळे गावातली माणसं एकत्र झाली. विहिरीच्या काठावर चिता रचली गेली. जुन्या लोकांकडे पाण्यात पडलेली माणसं काढण्यासाठी गळ असायची, गळ असायचे. गरिबी लई जळायची, काहींकडे गळ नसायचे. मग बोराटीची काठी घ्यायची, ती फांदी घ्यायची, दावा बांधायचा, दगड बांधायचा, विहिरीमध्ये फिरवायची. वाकडे काटा बोराटीला अंगात कुठंतरी कापडाला गुतायची, माणसं वर काढायची. तसं त्या मुलीला वर काढलं. विहिरीच्या काठावर चिता पेटली गेली, पण चितेचा कोळसा विजायच्या आत तिच्या बापानं पायात बी पायतान नाही घातलं. महाराज सरळ तो धावत धावत निघाला पुनवडी गावाकडे. पुनवडी म्हणजे आत्ताचं पुणे. सरळ गेला तो लाल महालात. शिवबाराजे वय वर्ष 17 वर्षाचे बसलेले. राजांच्या मोर हा बाप गेला आणि लोटांगण घालू लागला. राजाला बोलू लागला, राजा मला न्याव द्या, राजा मला न्याव. राजा कुंपणानं शेत खाल्लं, राजा मला न्याव द्या. राजा आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही तेच करतात. आणि आता आपली बी माणसं तेच करायला लागली. पोरा न्याय मागायला मला फक्त तुझा दरबार दिसत र पोरा. मला न्याय दे शिवा, मला न्याय दे. वयस्कर व्यक्ती राजा तटकन उठले, खांद्याला धरलं, त्यांना उभा केलं. त्याला विचारलं, बाबा तुम्ही कोण गावचे, कोण नावचे? राजा मी रांजा गावचा, रामजी खोरे माझं नाव. राजा गावातल्या बाबाजीरावर माझ्या लेकीच्या पदरावर हात टाकला. हो राजा कुंपणाने शेत खाल्लं, राजा कुंपणाने शेत खाल्लं. राजा मला न्याव द्या, राजा मला न्याव. महाराज सरपंच राजे बोले आणि दल हाले. टाळकऱ्याच्या अंतरावर यसाजी कंक नावाचा सैनिक होता. राजाने यसाजी कंकाकडे पाहिला आणि राजाने यसाजी कंकाला आदेश दिला, यसाजी कंका जो रयतेला मारत आहे डंका, तो फिरफावर कैद करा. आणि यसाजी कंक काहीही करा, परंतु तो आमच्या दरबारात हजर करा. यसाजी कंक जावे. यसाजी कंकन हातात ढाल नाही घेतली. पठाणे महाराज यसाजी कंकन हातात तलवार नाही घेतली, भाला नाही घेतला. कुटीला अडकवलेलं दाव घेतलं, खांद्याला टाकलं, तबिल्यातून घोडा टाकला आणि घोड्याला टाच मारली. आणि घोड्यांच्या टापांचा आवाज सरळ रांजा गावाकडे. कुणीतरी शेतावर बांधावर गवत कापत होतं, कुणीतरी रानात काम करत होतं. यसाजीला पाहिलं तसा कोणीतरी शेतकरी आवाज देतो यसाजीला, ओ यसाजीराव, यसाजीराव, अहो राम राम सोयरे, राम राम. अहो या की जरा दुपारच्या पराला कांदा वाखर खाऊ जरा या. तुमचं चालू द्या. तुमच्या गावातल्या बाबाजीरावाचा राजवाडा आम्हाला काही सापडत नाही. इकडे मस्त आयफोन घेऊन आलोय, इंटरनेटही दिसत नाही आणि मॅपही आमचा चलत नाही. रस्ता काय मला त्या बाबाजीरावाच्या वाड्याचा दिसत नाही. बाबाजीराव कुठं राहतो आम्हाला सांगा. पाठलाकडे आल्या वय आमसने ठावच होतो या साजीराव त्यांच्याकडे येणार तुम्ही. नदीच्या पलीकडच्या अंगाला मार्बल फरशीचा बंगला बांधलाय त्यानं. आता लय माजला हराम करू हाय पलीकडं. या साजीरावानं पुन्हा टाच मारली. बाबाजीराव आतमध्ये घरामध्ये राजवाड्याच्या आतमध्ये झोका झुलत होता. कुणीतरी धावत धावत आला त्यांचा मित्र आणि सांगायला लागला, ओ बाबाजीराव, कान सातला पा, कान सातला पा, यसाजीरावचं धरणं आलंय, शिवाजीचं कान सातला पा. यसाजी आणि शिवाजीचं धरणं, कोण भेट त्या शिवाजीला? आम्ही गावचं पाटील, गाव आमचं बटेक.
आणि का र तुला कोणी धाडलं आमच्याकडं? आम्हाला शिवाजीला घाबरायला हरकत नाही, सवड नाही, जाय ना घरी. अहो येड्यासारखं करू नका बाबाजीराव, या सजाला लईचे तर तुम्हाला माहिती चांगला. अहो मुसके आवडून निंदाव आणलंय तरी दावं. बाबाजीराव तुम्ही कांसातला बाबर ऐका माझं. खबऱ्या आला, खबर सांगून निघून गेला. आणि बाबाजीराव मग आता बायकोला सांगायला लागला, आणशे आणशे का वाढलाव थोबाडाकडे काय बघ ती का वाढलाव न गा भरणारा आणशीन का वाढ लावलं. यसाजी दारात आला. यसाजीच्या जागेवर जर सरपंच तुमच्यासारखा आमच्यासारखा असता तर, नाही तुमच्यासारखा नाही आमच्यासारखा असता तर काय केलं असतं माहिती का? बाबाजीराव, ओ बाबाजीराव कवाड उघडा बर, मी यसाजी आलोय तुम्हाला भेटाया. कवाड उघडा ना. आपल्यासारखे नियाबळाट असते तर स्वराज्य कवाच कवाड लागला असतं. यसाजीराव होते ते यसाजी कंक. यसाजी कंकाला खात्री होती बाबाजी आतमध्ये दार लावलंय. त्यांनी कडी वाजवली नाही. घोड्याची लगाम खेचली महाराज. आणि घोड्याची लगाम खेचल्याबरोबर घोड्यांच्या टापांचा आवाज दरवाजावर. तसा दरवाजा उघडला. यसाजीनं बाबाजीकडे पाहिलं, बाबाजीनं यसाजीकडे पाहिलं. तसा बाबाजी यसाजीला बोलतो, अय यसाजी, अरे काय कावड मोडायचं का आमचं? काय पण पाहुणं तुम्ही, बोला काय घेणार? पिझ्झा, बर्गर, कॉफी, ब्लॅक टी, गोराच्या काळाच्या, काय घेणार? काय का केसर टाकलेलं दूध घ्यायचं? हे आणसे जरा काजू बदाम टाका, केसर टाका, चांगलं यसाजीरावासाठी गरमा गरम दूध करा. काय यसाजीराव दूध घेणार ना? बाबाजीराव, आम्हाला तुमचे दूधही नको की आम्हाला तुमचा पाहुणचारही नको. राहिलं बळा बळा यशोईराव, एवढे आमचे कवाड मोडीपर्यंत घरात शिराचं तुमचे काम काय? आमच्याकडे बोला. लाल महालामध्ये आपण शिवाजी राजांनी बोलवलं. याडा झाला का काय? कोण शिवाजी? आता आपल्याला जेवणाची पंगत बसायची, त्याच्यामुळे या साजीरावाने वेळ घातला नाही. खांद्याचं दावं काढलं, बाबाजीरावाचे हात पाय गुंडाळले, उचललं, गोढ्यावर पालथं टाकलं, त्याच्या बोकांडी या साजी. जय हरी. लाल महालात आमच्या राजाच्या समोर हजर केला गेला. राजांच्या समोर हजर केला. राजाने त्याला पाहिलं. राजाने पाहिलं. राजे बोलतात, बाबाजीराव, आपण रांजागावचे पाटील आहात? होय. मी का आमासनी जागिरी दिली इजापूरच्या बादशाना. ए शिवाजी, मस्तक सारखायचा नाही आपला, आधी सांगतो तुला. तुझा संबंधच काय र? आमच्यावर हुकूमत चलती आदिलाशाची. तुमचं चालायचं काय बी कारण नाही. सोडा हे असं जे लय झाली नाटक कंपनी. सोड मपली हात मागची. सोडला यासाची. बाबाजीरावला म्हणला, बाबाजीराव गप उभा राहायचं टाळकऱ्यांसारखं, वळवळ नाही करायची. जो पावतर आमचं राजा सोडत नाही तो पावतर वळवळ करायची नाही, गप उभा राहायचं. राजे नम्रतेने बाबाजीला बोलता तो. बाबाजीराव पर प्रांतातल्या माता मौल्या येतात. कोल्हे कुत्रे तेच करतात. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही कोणीही यावं, आमच्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकावा. बाबाजीराव खरं तर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की परावी या नारी माऊली समान, परावी या नारी रखमाई समान. बाबाजीराव, तुमच्यासारखी समजदार माणसं जर लेकीच्या पदरावर हात टाकू लागली तर आम्ही स्वराज्य कैसे उभा करायचे? ए शिवाजी, ते तू आणि तुझं स्वराज्य आमासने काय घेणं देणं नाही. काय रे शिवा, अरे तुझ्या वाटावर अजून मी सुरडवी फुटलं नाही र. तुला र कुणी केलं राजा? अरे काय तुझ्या आई बापानी काही शिकिले का नाही रे भात? तुझं वय काय, आमचं वय काय? 45 वर्षाचे आम्ही वडीलधारी माणसं. कर वडीलधारी माणसं बिनसं काही तुला कळतात की नाही?
वाह वाह बाबाजीराव वाह. बाबाजीराव, तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या 45 वर्षाच्या वडीलधाऱ्या माणसाला जर लेकीबाळी कळत नसतील ना, तर आम्हाला सुद्धा वडीलधारे माणसं समजून घ्यायचे नाही. येसाचे कंका ज्या माय माऊलीच्या पदराकडे या हरामखोराचा हात झेपावला, तो हात आणि झेपावलेला पाय दोन्ही तोडून टाका. या हरामखोराचा चौरंग करा, चौरंग. यसाजी आला, तलवार लागली, इथं रक्त निघलं बाबाजीचं. यसाजी, अरे काय कांदा बटाटा कापतो काय राजा थट्टावरी बोलता, तो तुला की खाबर का हात खा पाहिले घाला माझा, अरे काय येडा का खोळा. येसाजी कंका चौरंग करा या बाबाजीरावचा. हातपाय तोडायला घेऊन चालले राजे. सरपंच, येसाजी कंका हातपाय तोडायला घेऊन चालले. झटका मारला आणि 17 वर्षाच्या राजांच्या मोर 45 वर्षाच्या बाबाजीरावानं लोटांगण घातलं आणि नाक जमिनीवर घासायला लागला आणि राजाला म्हणायला लागला, चुकलं राजा, चुकलं राजा, क्षमा राजा, चुकलं चुकलं राजा, चुकलं राजा, पुण्यांदा नाही करायचो राजा. टाकाऊ माणसाला टिकाऊ करणारी माणसं मी राजा. माझा हातपाय तोडून तुम्हाला मिळणार काय राजा? एक संधी द्या राजा. स्वराज्याचं काम करतो राजा. गडकोट बांधण्यासाठी पायथ्यावरून आयुष्यभर दगड व्हायचं काम करतो राजा. किल्ले बांधण्यासाठी पण राजा माझा हातपाय तोडू नका राजा. राजा मी शरण येतो राजा. शरण आलेलं तुम्ही केव्हा मारा देत नाही राजा. मी शरण येतो. बाबाजीराव जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल, तिला सोडी चोळी निशी पाठविला, कधी स्वप्नी न पाप स्पर्शे मनाला. बाबाजीराव मराठा म्हणावे तेव्हाच ऐशा वाघराला. बाबाजीराव, आज जर आम्ही तुम्हाला माफ केलं तर 2016 मध्ये नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावातल्या एखाद्या माझ्या लेकीच्या पदावर भर दिवसात डवळ्या, एक नाही 4 हरामखोर भर दिवसात डवळ्या तिचे लखतर वेशीला उलटी लटकवतील. आमच्या माय माऊलीची अब्रू भर दिवसात डवळ्या लुटली जाईल. पोटचा मुलगा सुद्धा सावत्र आईच्या पदरावर हात टाकेल. बाबाजीराव, त्याच वक्ताला ते नराधम येतील, लाल महालात या जागेवर येऊन उभा राहतील आणि आम्हाला बोलतील, राजा 28 फेब्रुवारी 1647 या दिवशी नव्हतं का रांजा गावातल्या बाबाजीरावाला तुम्ही माफ केलं राजा, आम्हाला बी माफ करा. नाही बाबाजीराव, नाही. भविष्यामध्ये आमच्या माय माऊलीच्या पदराकडे एखाद्याने जरा हात टाकायचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, आम्ही स्वतः त्याची बाबाजीराव भेडभार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या भगव्या झेंड्याला संपवण्याचा प्रयत्न केला, आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या देव देश धर्माला संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देखील त्याची भैरवी चालीमध्ये भेडभार ठेवणार नाही. नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड. तुका म्हणे